मी नुकताच कॉलेजच्या फर्स्ट इयरला प्रवेश केला होता. माझं कॉलेज घरापासून 1 तासाच्या अंतरावर होते. अगोदर काही दिवस मी बसने गेलो, त्यानंतर आता गाडीने जात होतो. मी जेव्हा बसने जात होतो, मधात एक स्टॉप पडायचे. त्या ठिकाणी रोडच्या बाजूलाच काही घरं होते. तिथे मला अनेक लोक दिसायचे. लहान मुलं खेळताना तर काही स्त्रिया आपसात बोलताना दिसत होत्या. एकदा माझी नजर एका म्हातारीवर पडली. तिच्याजवळ एक लहान मुलगा खेळत होता आणि ती म्हातारी त्याच्याकडे लक्ष ठेवत होती. माझे लक्ष त्या मुलाकडे पडले. तो फार छान खेळत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहण्यासारखी होती. आता माझी नजर तिथे रोज जाऊ लागली आणि ते बघून मला फार आनंद व्हायचा, कारण त्याचा तो हसरा चेहरा मला फार छान वाटायचा. एकदा मी बसमधून त्या मुलाला आवाज दिला आणि त्या मुलाने सुद्धा माझ्याकडे बघितले. तेव्हा म्हातारी पण माझ्याकडे बघत होती. अनेक दिवस असेच चालले. ती म्हातारी बाहेर बसून राहायची, पण कधी कधी कोणीच दिसत नव्हते. पण आता रोज तिथे पोचल्यानंतर माझे लक्ष त्या घराकडे जात होते. पण आता माझा बसचा प्रवास बंद झाला होता आणि मी गाडीने जात होतो. त्यामुळे मला तिथे थांबण्याचे काहीच कारण नव्हते. काही दिवस असेच निघून गेले आणि माझी ओळख कॉलेजच्या एका मित्रासोबत झाली. आम्ही पक्के मित्र होऊ लागलो. मग मला माहीत झाले की तो रोज कॉलेजला बसने येतो, म्हणून मी त्याला म्हणालो की तुला आता बसने यायची आवश्यकता नाही, तू माझ्यासोबत कॉलेजला येत जा. त्याने सुद्धा होकार दिला आणि मी त्याला कॉलेज सुटल्यानंतर घरी घेऊन जात होतो. आणि माहीत झाले की तो त्याच गावातला आहे ज्या गावाजवळ माझी बस थांबत होती. आणि मला परत ती म्हातारी आणि लहान मुलगा दिसत होता. आता परत माझ्या आठवणी जागा झाला, कारण माझ्या मित्राला मी रोज कॉलेजला घेऊन जात होतो. माझी गाडी तिथेच थांबायची बस स्टॉपजवळ आणि परत मला तो मुलगा आणि म्हातारी दिसायची. कधी कधी तर तो मुलगा खेळत राहायचा आणि मी त्याच्याकडे बघून स्माईल करायचो आणि त्याला आवाज पण देत होतो. तो सुद्धा माझ्याकडे बघून हसायचा. या सर्व गोष्टी ती म्हातारी बघायची. एक दिवस मी माझ्या मित्राची वाट बघत होतो आणि अचानक तो लहान मुलगा धावत घराच्या बाहेर येऊ लागला. तसेच रोडकडे धावू लागला. मी लगेच गाडीवरून उतरलो आणि त्याला पकडले. मागूनच ती म्हातारी ओरडत बाहेर निघाली आणि तिने जे दृश्य बघितले तिला तर फार धक्का बसला. ती म्हणाली, बरे झाले तू आज माझ्या नातवाला वाचवले, नाहीतर तो गाडीखाली येऊ शकत होता. त्या दिवशी त्या म्हातारीसोबत माझे बोलणे झाले. ती मला घरी पाणी प्यायला म्हणत होती, पण तेवढ्यातच माझा मित्र आला आणि मी निघून गेलो. आता मी जेव्हा कधी तिथे थांबत होतो तेव्हा त्या मुलाला आवाज देत होतो. ती म्हातारीसुद्धा माझ्याकडे बघायची आणि बोलायची. हळूहळू आता रोज त्या मुलासोबत बोलू लागलो. काही दिवस असेच निघून गेले आणि आता तर मला तिथे रोज थांबायची इच्छा होत होते. पण तेवढ्यातच कॉलेजच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि माझे कॉलेजकडे जाणे बंद झाले. काही महिन्यानंतर माझे कॉलेज सुरू झाले, पण बघतो तर मला तिथे काही दिवस कोणी दिसले नाही. मला वाटले कुठे बाहेर गेले असेल, पण बरेच दिवस होऊन सुद्धा आता मला तिथे कोणी दिसत नव्हते. आणि एक दिवस मला ती म्हातारी दिसली, पण तिचे लक्ष दुसरीकडे होते. मी तर तिच्याकडेच बघत होतो, कारण तिची अवस्था थोडी वेगळीच झाली होती आणि तिच्याकडे बघून मला फार वेगळे वाटत होते आणि असे वाटत होते की जणू तिची फार तब्येत खराब आहे. पण त्या दिवसानंतर मला काही दिवस ती दिसली नाही आणि तो लहान मुलगासुद्धा दिसला नव्हता. म्हणून एक दिवस मी हिंमत करून त्या म्हातारीकडे गेलो. बघता तर म्हातारी घरी नव्हती. मी बाजूच्या एका दुकानवाल्याला विचारले तर तो म्हणाला, ती म्हातारी कामाला जाते आणि संध्याकाळी येते. पण आता माझ्या मनात त्या म्हातारीचा चेहरा आणि तो लहान मुलगा नेहमी असायचा. त्यांच्यासोबत बोलले तसेच म्हातारीचे शब्द तिथे गेल्यानंतर मला आठवायचे की माझी कोणीच लागत नव्हती, पण मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. आणि एक दिवस ती म्हातारी मला घराच्या बाहेर बसलेली दिसली. आता तर मला तिच्यासोबत बोलण्याची फार इच्छा होऊ लागली आणि मी लगेच गाडीतून उतरलो आणि म्हातारीकडे गेलो. तसाच म्हातारीला म्हणालो, फार दिवस झाले तुम्ही आणि तो लहान मुलगा दिसला नाही. मी असे म्हणताच म्हातारीचा चेहरा उतरला आणि ती म्हणाली, आता ते इथे राहत नाही, ते मला सोडून गेले आहे, कारण माझी सून बरोबर नाही. जेव्हापासून माझी तब्येत खराब झाली तेव्हापासून त्यांना वाटले की
आता माझ्या सर्व गोष्टी सुनेला कराव्या लागेल, कारण माझ्याने जास्त कामे होत नाही. सुनेला आधीपासून मी आवडत नव्हते आणि तिला वेगळे राहायचे होते, म्हणून ते आता दुसरीकडे राहतात. त्यामुळे मला फार वाईट वाटते, कारण मला माझ्या नातवाची सवय झाली होती. तो माझ्यासोबत खेळायचा तेव्हा मी सर्व विसरून जायचे. पण आता घरी मी एकटी पडली आहे. म्हातारी बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते बघून मला फारच वाईट वाटत होते. मी बराच वेळ त्या दिवशी म्हातारीसोबत बोललो आणि त्यानंतर माझा मित्र आला तर कॉलेजला निघून गेलो. घरी आल्यानंतर आईला या सर्व गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या दिवशी जाताना आईने मला काही पैसे आणि वस्तू दिल्या. मी त्या दिवशी म्हातारीला पैसे आणि त्या वस्तू दिल्या. ती तर माझ्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघत होती. पण आता कधी म्हातारी दिसली तर माझ्याकडे बघून स्माईल करायची, नाहीतर काही वेळ बोलायची. आम्ही एकमेकांना बरोबर ओळखत नव्हतो, तरीसुद्धा आमच्यामध्ये आता एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. त्या नात्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम, काळजी तसेच अनेक गोष्टी निर्माण झाल्या होत्या. आता कधीकधी तर मी यायच्या अगोदरच ती म्हातारी माझी वाट बघत राहायची आणि जसा मी दिसलो तर माझ्याकडे बोलण्यासाठी यायची. मला तर या गोष्टी बघून फारच चांगले वाटायचे. असेच काही दिवस निघून गेले. पण आता माझी एक्झाम आली होती, त्यामुळे मी आता घरीच राहत होतो. अनेक दिवस झाले कॉलेजला गेलो नव्हतो. त्यानंतर एक दिवस कॉलेजला जाण्यासाठी निघालो, तेव्हा मला त्या म्हातारीसोबत बोलण्याची इच्छा झाली. पण बघितले तर दार लावून होते. 2-3 दिवस असेच निघून गेले तरीसुद्धा ती दिसली नाही, पण दार सुरू असायचे. एक दिवस मी घराच्या आतमध्ये गेलो तर म्हातारी आराम करत होती. मी तिला आवाज दिला तर तिने डोळे उघडून माझ्याकडे बघितले. पण तिच्याकडे बघून असे वाटत होते तिची फार तब्येत खराब आहे. ती उठायला गेली तर तिला उठतासुद्धा येत नव्हते. मला समजून आले की तिची फार तब्येत खराब आहे आणि मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे डॉक्टरांनी बघितले. तसेच काही दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवले. काही दिवसात मी त्या म्हातारीची काळजी केली आणि हॉस्पिटलचे पैसेसुद्धा दिले. आता ती पूर्णपणे बरी झाली होती. ती म्हातारी म्हणाली, खरंच तुझे किती आभार मानू मला कळत नाही आणि तू केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही, कारण तू माझा जीव वाचवला आहे. ज्या गोष्टी माझ्या मुलाने करायच्या होत्या त्या तू करतो. नेहमी माझी काळजी करतो, मला मदत करतो आणि जेव्हा कधी तू दिसला की मला फार छान वाटते. पण आता त्या म्हातारी आणि माझ्यामध्ये फार आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. एक दिवस तर तिचा मुलगा आणि ती बाहेर बोलत होती. मी जसा दिसलो त्या म्हातारीला तिने मला आवाज दिला. मी जवळ पोहोचलो तर तिने माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिला आणि आपल्या मुलाला म्हणाली, हाच तो ज्याने माझा जीव वाचवला आणि याच्यामुळेच मी आज जिवंत आहे. तिचा मुलगा म्हणाला की आज तुझ्यामुळेच माझी आई फार आनंदात दिसत आहे. मी तुझे कसे आभार मानू कळत नाही आणि आज तुझ्यामुळेच मला आईचे प्रेम परत मिळाले आहे. आता जेव्हा कधी मी तिथून गेलो तर त्या म्हातारीकडे थांबतो आणि ती माझ्यासोबत फार प्रेमाने बोलते. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.